नमस्कार सगळ्यांना. इथे मी साबुदाणा खिचडी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. बघू शकता इथे मी साबुदाणा 5-6 वेळा पाण्यातनं भिजवून काढला होता, धुवून स्वच्छ घेतला होता. तर मी जास्त वेळ फुगायला वगैरे काही ठेवलाच नव्हता. इथे साधे सिंपलमध्ये मी तुम्हाला दाखवते. शेंगदाणे वगैरे मी भाजून घेतले होते. त्याच्यानंतर मी तूप किंवा तेल टाकायचं. मी तेल टाकलं होतं. त्याच्यामध्ये खालीवर असं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये कढीपत्ता, जिरा, मिरची हे सर्व टाकायचं आणि खालीवर परतून घ्यायचं. आणि शेंगदाणे पण मी असेच कुटून घेतले होते खलबत्त्यामध्ये. मिक्सरला काही मी वाटलेच नव्हते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये साखर टाकू शकता. मी माझ्या आवडीनुसार साखर टाकली होती. जास्त पण साखर टाकायची नाही आणि जास्त साखर टाकल्याने ते एकदमच किचकिचीत होतात, चिकट होतात. तर चिकट व्हायला नाही पाहिजे, एकदम मऊ लुसलुशीत व्हायला पाहिजे. त्यासाठी जास्त वेळ आपण भिजत पण ठेवायचे नसतात. त्याच्यानंतर असे झाले. त्याच्यानंतर मग मी वरून कोथिंबीर टाकली होती. तुम्ही पाहिजे असेल तर टाकू शकता, नसेल तर नका टाकू. अशा प्रकारे एक दिवस करून बघा.